नमस्कार मंडळी. नवरात्रीच्या 9 रंगांसोबत हास्याचा हसरा रंग घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झालाय RJ शौनक. त्याचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, मान्य आहे हे जग विश्वासावर चालतं, पण कोणावर तरी विश्वास टाकताना जरा तरी विचार करावा. मी असं का म्हणतेय हे तुम्हाला कळेलच पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येत आहेत पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, साताऱ्याचा विनोदी तारा रोहित बाने आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. प्रिया, कंपनीचं ह्या वेळेस अॅन्युअल इन्कम बघितलं का? प्रॉफिट बघ. ह्याच्या आयला लागा ही करोडात कमावते ती बिनी, आणि आपल्याला काय देते तिची चुक. परवा मी तुला हेच बोलले माने, सगळा प्रॉफिट मालकालाच मिळतो. आपण मजूर पडतो ना, आपल्याला मजुरीच मिळणार. आपण ती तरी बरी द्या ना जरा. हा, ह्याच्या आयला सगळे पैसे हीच कमावणार होय. ही लगा करते ती मग युरोप टुरा. इथं लगा माझ्या आईला साधं मला अष्टविनायकला घेऊन येता आलं नाही अजून. त्यासाठी काहीतरी नवीन पाऊल उचलायला लागेल माने. जुना विचार सोडावा लागणार. म्हणजे काय करायला लागेल? आज ज्या कंपन्या मोठ्या आहेत त्यांनी कधीतरी शून्यापासून सुरुवात केली असेल, राईट? बरोबर. पण आज ते कुठे आहेत? कुठे आहेत? आज त्या करोडो कमवतायत. बोला. साधी फूड डिलिव्हरीची कॉन्सेप्ट, पण आज ती कंपनी करोडो कमवतीये. सुबीर काय करतं? काय? गाडी बुकिंगची कॉन्सेप्ट आहे फक्त. हा, ती बुकिंग काय? हा, त्याच्यातनं आज ती कंपनी कुठल्या कुठे पोहोचतीये, लगा किती देशात काम करतीये. बरोबर. आणि आपण इथे चिंचोके मोजतोय. शपथ. बडा करना हो ना तो बडा सोचना पडता है माने. सुचतोय का मी? सुचतोय. सुचून काय होतंय का तवा? फायनान्स लागतोय त्याच्यासाठी. पैसे कोण देणार? बाबा माझे. हा? बाबा रेडी आहेत. कधीचे मागे लागलेत, बिझनेस कर, ही नोकरी सोड, कशाला एक करत बसतेस. खरंच होय? बाबा कधीचे रेडी आहेत पैसे द्यायला. खायला लागा असला बाप सगळ्यांना मिळू दे लागा. वा वा वा. मग काय काय करायचं प्रिया? माने बस झालं. हा? मी सोडते नोकरी. ए, नाही बस बस बस. ए. मी आजच मी आत्ता रेजिग्नेशन लेटर देणार आहे. अरे का मेंदू इडालाय का तुझा? एवढं काय लगेच काय एवढं काय घायकुतीला आली आहेस? हा, नोकरी सोडायचं म्हणजे काय सोपं काम नाही प्रिया. खायची गोष्ट आहे का? ऐका माझं. आपण आजपर्यंत जे करत आलोय, आपण जर तेच करत राहिलो तर आपल्या आयुष्यात नवीन काही घडणार आहे का? सांगा मला. नवीन काही घडण्यासाठी नवीन करावं लागेल माने. काय नवीन काय करायला लागेल? बिझनेस. हा, बिझनेसला काय लागतं मला सांगा. एक आयडिया लागते, 100 आहेत माझ्याकडे, आणि पैसे लागतात, ते बाबा द्यायला तयार आहेत. बिझनेस. खूप पैसे कमवले माने, अब पैसा बनाते हैं. कसं बोलली लगा. हा, अब पैसा बनाते. आवडले आवडले मला आवडले रे. आपण बिझनेस करूया. आपण आय एम सो सॉरी. मी या सगळ्यात तुला ग्रांटेड धरत होते माने. सॉरी सॉरी. नाही. मला वाटलं की तू माझी सोबत करशील. नाही प्रिय, तसं नाही. मी करीन म्हणजे तसं काय म्हणा. ऑर्डर दे की मला. गडी एका पायावर तयार आहे. हा, एका पायावर नको, लंगडी साथ काय कामाची. बोलायचं असतं तसं. ती येडच आहेस तुला काय. ठीक आहे. पण म्हणजे खरंच एवढा विश्वास आहे तुझ्या माझ्यावर? ऑफकोर्स माने. अरे 3 वर्ष काम बघते मी तुझं. तुझ्या टेबलावरची प्रत्येक फाईल आणि तुझ्या चेहऱ्यावरची प्रत्येक भावना माहिती आहे मला. नाही म्हणजे प्रिय, ते आपलं असंच असतं माझं. मी माहिती ना, तर माझं काम असंच आहे ते आपलं. कोणालाही असाच पार्टनर हवा असतो ना बिझनेस मध्ये. बिझनेसमध्ये करायचा का मग बिझनेस आपण? करूया. खरंच करायचा. प्रेमाने करूया. बर प्रिमाने, प्रिया माने.
प्रिमाने कंपनीचं नाव आपल्या वा माने प्रिमाने माने 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 मला दिसायला लागलाय तसा एक सुटा बुटा ते कडक मध्ये एंट्री मारतो चेक वरती सह्या करते आपल्या अशा 7-8 कंट्रीज मध्ये ब्रांचेस उघडल्या अयो काय करत नाही मला काय सुचना झालंय आता पण आधी या पिंजऱ्यातनं बाहेर पडायला पाहिजे म्हणजे रेझिग्नेशन लेटर लिहूया आत्ताच्या आत्ता. चला बस झालं मी पण लिहिणार रेजिग्नेशन त्याच्या ए सोडली नोकरी सोडली दाखव लात मार नोकरी तिथे. माने हे सगळे लिहा या. हॅलो Hello, Miss Inamdarkar. इंदलकर सर Exactly. Please come to my cabin. येस सर मिस्टर फ्युचर सीईओ हा? आले शेवटची भेट घेऊन प्रेमाने मे आय कम इन सर Please, please, please come in. Please come in, Mr. Sudarshani. मिस प्रिया सर What? मिस प्रिया सर Yes, yes, exactly. Have a seat. Have a seat. Oh, then stand up. ऍक्च्युली सर Yeah. मला तुमच्याशी एक महत्वाचं No. I will talk first. Nantar tu. सर पण हे No. I'm the boss. I will talk first. Take this envelope. आ? Take this envelope. Guess करा काय असेल. Sir. Guess मिस करा. प्रिया सर Yes, exactly, Miss Riya. Guess करा काय असेल. माहित नाही सर काय असणार Okay, Miss Durdarshini. प्रियादर्शिनी सर Exactly. You have been promoted. You have been promoted from clerk to PR manager of this company. Desk clear करा तुमचा. तुम्हाला डेस्कची गरज नाही उद्यापासून. You will have your own cabin on the 11th floor of this building. अरे वा सर What is this reaction? मला वाटलं तुम्ही खुश व्हाल, आनंदी व्हाल, तुम्ही नाचाल, उड्या माराल, ये कराल, वाजवाल काहीतरी. You're doing nothing. ये No, प्रिया एनर्जी हवी की नाही. लोहित ये ढका ये डू इट लाईक दिस. सर तुम्ही बॉस आहात सर या आय नो बट मी जास्त खुश आहे कारण ही अपॉर्च्युनिटी एवढ्या लगेच कोणाला मिळत नाही. आय नो सर पण तुम्ही कसं काय मला प्रमोट केलं मी तुमचं कॅलिबर बघितलं आणि तुम्हाला नोकरी दिलेली आहे. आय मीन प्रमोट केलेलं आहे. थँक्यू सर नो थँक्यू नाही. नो थँक्यू. मला ट्रीट हवी आहे मिस्टर. मिस Exactly. Now go. Get lost. ट्रीट देणार सर थँक्यू Congratulations. थँक्यू Congratulations. थँक्यू Go get lost. थँक्यू प्रिया काय झालं हा मारले का नोकरीला हा बोलली का त्याला बोल की काय म्हणला तू सांग की काय म्हणला हा आणि बोल की लवकर काय बोलला तू मला लगा रावरं झालंय आता बोलले मी बोलली का काय म्हणलं मग ते रडायला लागले हा? ते म्हणाले कंपनीला आता खूप गरज आहे तुमची हम्म. तर आत्ता नका सोडू पगार पण वाढवतो म्हणाले ऍक्च्युली हो घराकडे म्हणाव बेहन्या तू पगार वाढवणार आमचा बिझनेस करणार आहे आपण पगार देणार लोकांनी आता जाऊन सांगतेसनी चुकीचं आहे ना माने काय चुकी जायच्यात चुकीचं आहे आता कंपनीला आपली गरज आहे तर आपण असं कंपनीला सोडून द्यायचं चुकीचं म्हणजे एवढी वर्ष कंपनीने आपल्याला पोचलंय म्हणजे आईसारखी असते कंपनी आपल्याला आणि आईला असं आपण रस्त्यात सोडून देऊ का मला सांगा माने आई पण पैसे तर बाबा देणार आहे ना मग आपण नवीन आणू आई आपण त्याच्यातनं ते टेन्शन नाही आपण 7-8 ब्रांच आपल्या असणार कळलं का मग आपण आता बोलू ना सुटाबुटात तू साहेब हे करणार हा करू की करायचं ना ते सगळं करूया पण आधी थोडा अनुभव घेऊ हा? तूप रोटी खाऊ जाडजूड होऊ मग सोडू
म्हातारीच्या कसल्या गोष्टी सांगतीस लगा आता हा, काय चाललंय इथं प्रिया? अरे 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 हे काय आहे? काय ते सांगायचंच राहिलं. काय प्रमोशन झालं माझं. काय तोंडात बोलते मोठ्यानं बोल की. माझं प्रमोशन झालं माने मला PR मॅनेजर केलं. होय शपथ. मला माहिती आहे आपण काय सगळं काय बोललो, आय नो, पण काही दिवसांनी सोडूया ना कंपनी. मी काय अनुभव घेते या पोस्टचा आणि सोडूया ती कंपनी. आपण काय कधीही सोडू शकतो. हा काही दिवसांनी. ओके ना? ओके ओके. रेजिग्नेशन पाठवलंय मी प्रिया. बघ रेजिग्नेशन पाठवलंय त्याने केलंय सुद्धा. काय बोलतीयस तू? माने काय बोलतीयस? कशाला घाई केली माने एवढी? अरे घाई कसली घाई? इथं लगा मी स्वप्नात कंपनी बनवून त्याच्या केबिन मध्ये बसून दुसऱ्या देशात 7-8 ब्रांचा काढून इंडिया मधला सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स भरून बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड घेऊन माझ्यावर बनलेला बायोपिक बघायला थिएटर मध्ये बसलो होतो ग. काय बोलते तू? माने अरे थांब ना जरा, थांब ना. नोकरी गेली ना नोकरी गेली ना माझी. नोकरी गेली माझी. जाऊ दे, सोड दे माने. काय जाऊ दे? तुला काय जात? तुझ्या बापाचं काय जातंय बोलायला ग? हा तुझ्या बापाकडे काय लय पैसा आहे? इथं माझ्या बापाला चपटीला 30 रुपये मलाच पाठवायला लागते ती ग रोज. प्रिया माझी नोकरी जाईल लगा प्रिया. पाठवलंय ते. शांत काहीतरी उपाय निघेल माने. मी लेटर पाठवले तेच की प्रिया. हे बघ हे बघ मी हा, काय मेल पाठवलंस? काय लेटर पाठवलं. हे बघ काय मेल पाठवलंस? हे बघ. एव्हरी डे इन युअर कंपनी feels like a waste of time. लाथ मारतो तुझ्या नोकरीवर. त्याला लावत गेलास तू, त्याला लावत गेली तुझी कंपनी. आठू पण लिहिलंय पुढे. असं कोण लिहितं रेजिग्नेशन लेटर? आठू लिहिलंयस लेटर मध्ये बावळट. मी लिहितो. माकड आहे ना मी. माकड आहे. केळं दिसलं चढलो लगेच झाडावर. प्रिया प्रिया काहीतरी कर ना. माझी नोकरी गेली का? थांब काहीतरी कर ना. मी पाया पडतो तुझ्या प्रिया. एक काम कर. प्रिया इथे सरांनी अजून बहुतेक मेल वाचला नाहीये. तू ना परत एक मेल कर. परत मेल. हा असा मेल कर की हे मस्करी केली, जोक होता सर, प्लीज इग्नोर. जोक बनायचं होय प्रिया. हा एकच ऑप्शन आहे आता. तू- नाही पटणार त्याची नाही पटणार प्रिया. हे बघ जोक होता म्हणलं कसं पटेल? ऐक, तू मेल कर. मी माझं प्रमोशन झालंय ना. माझं प्रमोशन झालंय, मी सगळं सांभाळून घेईन. नक्की घेशील? हा नक्की. मग पाठवू मी. हा पाठव. टाईप कर. हा मी सांगते ते जोक होता ते टाईप कर. जोक होता. Miss Indalkar, that's me. Pleased to inform you that you have been promoted to the post of PR and your salary has been increased by rupees 750. Your salary has been increased by rupees 750. 750 रुपये वाढवले माझे. काय चिंदगिरी आहे यार. तुला काय आहे तेव्हा? 750 वाढवू दे नाही तर 250 वाढवू दे. तुझी काय पोस्ट वाढली आता? अरे काय चाटायची ती पोस्ट. माझी तर नोकरी गेली अरे प्रिया. यार आपलं बरोबर होतं. काय? ए माने हा, माने काय? ए लाथ मारू या नोकरीला. ए अरे 7.5 काय चाटायचे प्रमोशन खड्ड्यात गेले. का बस आहे का बस? नाही आता बोलतेस तू, आत गेलीस की मग पागळून येतेस बाहेर परत. फाडलं. हे बघ फाडलं, तुझ्या समोर फाडलं. फाडलं. रेजिग्नेशन द्यायचं आपण दोघांनी रेजिग्नेशन द्यायचं. बस झालं. ह्या 750 रुपयाला काम वाढवणार माझं आणि देणार हे चिंचुके. ठेचते बॉसशी. बघ टाईप कर रेजिग्नेशन लेटर पाठवायचं आपल्याला. मी पाठवलंय का आवाज? काय पाठवलंस? ते पाठवलं की जोक केला होता म्हणून. अरे यार. तूच म्हणले जोक केला होता पाठव, मग पाठवलं मी जोक. अरे माने थांब ना जरा, थांब ना. कसली घाई आहे तुला माने. अरे कसले काय आहे काय? अरे
प्रिया काहीतरी कर ना प्रिया. प्रिया काहीतरी कर ना प्रिया. ए, माझी नोकरी जाईल प्रिया. प्रिया माझी नोकरी जाईल. एक प्रिया. काम- एक- एक काम- एक काम कर, पटकन. जोक होता. हा, ह्यो जोक होता. हा हा मग पटकन. मी त्यासनी म्हणलो जोक होता हा. पण जोक नाही लागत. नाही, बरोबर आहे. जो मी जोक म्हणून पाठवला तो जोक नव्हता. मी सिरियसली बोलवतो. लाथ मारतो तुमच्या कंपनीला. तेल लावत गेला तुम्ही आणि तुमची कंपनी. आणि ते आथू पण लिहिते. हा आणि मी पण टाईप करते आणि पाठवायच्या आधी मला सांग. पाठवला. पाठवला तू म्हणलं तू ही पाठवला मी. कसली घाई आहे तुला आज माने आयुष्यात. नको तेव्हा 2-2 तास कुठे गायब असतोस माहितीये. आज मरायला घाई करतोय एवढी. माकडानं मी केळं दिसलं. व्हॉट इज दिस गोइंग ऑन मिस्टर काणे? माने सर. एक्झॅक्टली काय करतोय आपण? हा मेल खेळतोय. रेजिग्नेशन खेळतोय आपण. हा काय आहे? व्हॉट डू यू मीन? जोक होता, जोक नव्हता. व्हॉट अ जोक. तेल लावत गेलात म्हणजे? तेल लावत गेलात म्हणजे काय मिस्टर काणे? माने एक्झॅक्टली बोला. तेल लावत गेलो म्हणजे मी तेल लावत जातो ना रोज. चोरबॉडी आहे ना तेल लावावं लागतं मला. सकाळचं सगळं अंग तेल लावावं. शट अप मिस्टर राणे. माने सर. एक्झॅक्टली. सर त्याला बोलण्याआधी मला मिस प्रतिक्रिया जस्ट वेट. प्रिया एक्झॅक्टली आय नो तुम्ही काय आपलं जे प्रमोशन झालंय ते ॲक्सेप्टन्स लेटर तुम्ही मला पाठवताय, मेल करताय. बट वेट, मी तुम्हाला डबल प्रमोशन देणार आहे. वेट काय सर? मिस्टर ताम्हाणे. माने. एक्झॅक्टली माने sir. यू हॅव बीन फायर्ड. नको सर. नो नाही फायर. नाही सर. आजपासून यांचा जॉब तुमचा, यांचा पगार तुमचा, नाही, sir. यांचा पगार तुम्हाला, तुमचा पगार तुम्हाला. डबल पगार, डबल प्रमोशन. सर नको. डू यू लाईक इट? नको सर. सर आणि ते 750 रुपयाचं इन्क्रीमेंट सर. 850 करू. 850 करू. डू यू लाईक इट? येस सर. गुड. Yes, of course I like it, sir. येस. Thank you so much. नो थँक्यू. ट्रीट हवी आहे मला. सर नक्की डबल प्रमोशन. ऑफकोर्स डबल प्रमोशन. किती वेळा सांगू? सर लंच टाइम आहे. मी आता हा लंच सर माझ्याकडनं सर. तुम्ही ट्रीट देताय आता. तुम्ही आता ट्रीट देताय. हो, sir. आय लाईक यू ॲज अन एम्प्लॉई. दिस इज अ साइन ऑफ अ गुड एम्प्लॉई. चला मिस प्रियदर्शनी इंदलकर. चला. थँक्यू सर. चुकलं माझं. थँक्यू सर. चुकलं माझं. आत्ताच्या आत्ता तुमचा डेस्क क्लिअर करा मोहित. एक्झॅक्टली. ऐकतो माझं. चुकलं. प्रिया कंपनी काढायची. बिझनेस कर. प्रिया तुमच्या तर हात आलं का? एक जात सगळे स्वार्थी आहे तुम्ही. मी पण काय, मी माकड आहे. केळं दिसलं चढलो लगेच. वा डबल प्रमोशन प्रमाणेच डबल धमाका झाला परफॉर्मन्स. मस्त. मिस प्रतिक्रिया, आपण आता हास्यरसिकांच्या प्रतिक्रिया ऐकूया. सई. खुमासदार परफॉर्मन्स होता. एकदम साधा, सरळ, सोपा येट कॅप्टिवेटिंग. फार मजा आली. मला फार अभिमान वाटतो जेव्हा हास्य जत्रेतले यंग मेंबर्स येऊन इथे परफॉर्म करतात आणि आमची मनं जिंकतात. आज तोच दिवस आहे. मजा आली गायज. थँक्यू. शौनकला मला विचारायचं आहे. शौनक, तू सुद्धा एका कंपनीमध्ये काम करतोस, तुला देखील बॉस आहे. सो तुझं याबद्दल काय म्हणणं आहे? मला हे बघून असं वाटलं यार की आपण पण कधी कधी असं ऑफिसमध्ये करतो का. आणि मला माझे सगळे ते कलिग्स आठवायला लागले. खरं यार खूप सुंदर तुम्ही केलं आणि थँक्यू सो मच. शौनक जरा थांब हं. कारण तू आत्ताच कबुली दिली आहेस की तू असं वागतोस, त्यामुळे तुझी नोकरी टिकली तर आम्ही तुला बघू. चांगलं. आपण त्याबद्दल म्हणजे बघू नका. हे कट करून द्या प्लीज. थँक्यू शौनक. थँक्यू सो मच. थँक्यू टीम. मंडळी, एका रात्रशाळेत चाललाय एक खास प्रेमाचा तास. बघूया त्यात आपल्याला प्रेमाचे किती नवीन धडे शिकायला मिळत आहेत ते. जे शिकवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल हास्यवीर.
साथ नमस्ते. नमस्ते नमस्ते बसा. माफ करा मला जरा उशीरच झाला आज. हरकत नाही. कधी कधी एखाद्याची वाट बघण्यातच फार गंमत असते. जसा सूर्यास्त, हा. पौर्णिमेचा चंद्र, ओहो. बॅटिंगला येणार धोनी आणि ईशा मॅडम तुम्ही. आहा, ईशा मॅडम तुम्ही. एखाद्याची वाट बघावी लागली ना की त्याची किंमत फारच वाढते हा मॅडम. मोरे मला ना तुमची ही गोष्ट फार आवडते. तुम्ही ना फार पॉझिटिव्ह आणि ऑप्टिमिस्टिक आहात. फार छान गोष्ट आहे. या वयात असं जगता आलं पाहिजे. या वयात म्हणजे असं किती सवय आहे माझं. आता पुढं 38 लागलाय मला. मोरे 5वर 8 58 होतात, 38 नाही. अजून 2 वर्षांनी आहे ना तुमचा एक अवयव रिटायर व्हायला सुरुवात होईल. वासाड्या तुला कोणी विचारला नाही नाही असा मीटर आणि खाडकन उघडी ना तुझ्या डोक्यावर. बस असा दिसून येतो ना कान पट्टा आबाड बोलून जास्त बोलू नको. राजपूत मोरे काय चाललंय? काय आल्या आल्या भांडताय? सॉरी तुमच्या कोणाच्याच लक्षात आलेले दिसत नाहीये. काय रात्रशाळा सुरू होऊन आज किती काळ झाला? मॅडम मी सांगू का प्रकृती सांगू का मी तुम्हाला? मॅडम 6 महिने झाले पटकन आज आता ये. बरोबर 6 महिने झाले सुद्धा कळलंही नाही हो की नाही. रात्रशाळा सुरू झाली तेव्हा 19 विद्यार्थी होते पण फक्त 4 सिन्सिअर विद्यार्थी उरलेत आता. आय एम प्राऊड ऑफ यू. तुम्ही कुठे प्राऊड आहो? तुम्ही तर अजून यंग आहो का ना. मोरे प्राऊड नाही हो, प्राऊड म्हटलं. प्राऊड मला अभिमान आहे तुमचा. तुम्ही सगळे दिवसभर आपापली कामं करता आणि तरीही न थकता न कंटाळता रात्रशाळेत येता. या वनिताताई दिवसभर घरकाम करतात. मोरे रिक्षा चालवतात. कमलताई सकाळी लवकर उठून फुलं आणतात, ती दिवसभर विकतात आणि त्यानंतर तुम्ही रात्रशाळेत येता. तुमच्या चिकाटीला सलाम आहे. थँक्यू मॅडम. मला तर शाळेत येऊन शिकणं खूपच आवडून राहिलं ना बाप्पा. आणि म्हणूनच सकाळी उठून किती पण कष्ट करायला लागले ना तरी शाळा बुडवणं सोडतच नाही ना मी बाप्पा. हे गाणं कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. मोरे हा? काही बोलायचं नाही, गाणं बिनं नाही. नीट बोलतायत त्या. मला त्यांचं बोलणं गैर आवडतं. मी पण आहे ना म्हणजे दूध केंद्रात काम करतो ना, तर म्हणजे सकाळी 4ला उठावं लागतं मला. अशा दुधाच्या मोठ्या मोठ्या बुदल्या असतात ना, त्या अशा दोन्ही उचलाव्या लागतात. मग त्या अशा फटफटीला लावतो मी आणि फटफटीला अशी किक मारली की दूध 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 करत जातो. दूध विकतो. म्हणूनच कौतुक आहे मला तुम्हा सगळ्यांचा. तुम्ही आदर्श आहात त्या सगळ्या अशिक्षित लोकांसाठी ज्यांना शिकण्याची इच्छा आहे. आणि आता तुम्ही लिहायला पण लागलायत. किती कौतुक आहे मला तुमचं. हे मोरे त्या दिवशी 3 शब्द घरून लिहून घेऊन आले, तेही इंग्रजीत. म्हणजे काय कुठले 3 शब्द होते सांगा बरं सगळ्यांना. द 11th प्लेस. बरोबर द 11th प्लेस. आणि हे शिकवलं कोणी तुम्हाला? नाही शिकवलं नाही कोणी, पण परवा मला रात्री स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नात ना ती माझी आठवण काढत होती. ती एकटीच होती. माझ्या नावाने ओरडत होती, मोरे मोरे. मी खाडकन उठलो. मला त्या शब्दाचा अर्थ माहिती नाही, पण मी उठलो आणि खाडकन असा कागदावर लिहून घेतला तो शब्द. वा वा वा. The मी 11th. अर्थ सांगते ना तुम्हाला. द 11th प्लेस म्हणजे 11वी जागा. हो का? तुम्ही युट्यूबवर व्हिडिओज पाहिले नाहीयेत का अजून? अरे ए बघा हा बघा, सगळ्यांनी व्हिडिओज बघा. मॅडम हे काय चालू आहे असं मध्येच? असं काय करता? आपल्या माणसांचं कौतुक प्रमोशन आपण नाही करणार तर कोण करणार? हा तुम्ही एवढं थकून रात्र शाळेत येता याचं मी कौतुक केलं की नाही? तसं. तसं का? वा. आता तुमच्यासारख्या सुंदर मॅडम आम्हाला शिकवणार असतील तर आम्हाला आवडणारच ना. मोरे तुम्ही ना थकत नाही कौतुक करून. मी सहसा कधी थकतच नाही. म्हणजे आयुष्यात थकणं हा शब्द मला माहितीच नाही. छान छान छान. चला
काय चाललंय गप्पाच मारत बसायचंय का पुस्तक उघडा नाही अभ्यास नाही नाही, ऐका ना, करूया. मॅडम मॅडम एक मिनिट काय? म्हणजे काय आता आम्ही रात्र शाळेत म्हणजे शिकतो पण जे दुसरे पोरं पोरी असतात ना कॉलेज मधले त्यांच्यासारखं म्हणजे आम्हाला बी एन्जॉय करावं असं वाटतं बा म्हणजे काय म्हणजे आज रोज डे तर म्हणजे कॉलेज मधले पोरं पोरी कसे एकमेकांना गुलाब देतात तर म्हणजे आम्हाला पण असं वाटलं की बा एकमेकांना गुलाब द्या म्हणजे अरे बोला ना रे तुम्ही मी एकटा बोलतोय ना रे हाव ना बोला कोणी ते मॅडम ते रोज डे करायचं होतं ना म्हणून मग मी गुलाब आणून ठेवले ना. कमळीताई, मी तुम्हाला जे आणायला सांगितलं होतं तुम्ही आणलं का माझ्यासाठी? त्यांना कळलं नाही नेमन सांगा मी ना काल तुम्हाला जे आणायला सांगितलं ते माझ्यासाठी आणलं का तुम्ही? काल सांगितलं होतं. वनिता ताई तुम्ही सांगितलं मी आणणार नाही असं होईल का बरं? आणलंय ना. वा 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 फार छान उपक्रम आहे हा हा. व्हेरी गुड मला आवडलेला आहे. हा, आम्ही आणलेत गुलाब म्हणजे काय. मोरे तुम्ही नाही गुलाब आणलत मग नाही, नाही, हा. मी स्वतःच एक गुलाब आहे. म्हणजे नाही काय, माझी त्वचा आहे ना गुलाबी गुलाबी आहे ना त्याच्यामुळे माझ्या घरच्यांनी माझं नाव गुलाबराव ठेवलं. असं मग नंतर काय रोग पडला का या गुलाबावर हा? गुलाबाच्या डायरेक्ट बाबळीचा काटा झाला तो वसाड्या माझ्यावर जळू नको हा. हा. नाही तर तुझं थोबाड बघ काय? बेडकाच्या छत्री सारखं दिसतंय. अरे तुम्ही बायना पाठवड मी बेडकाची छत्री आहे हा. मग तू कुत्र्याची छत्री आहे दलिंदर वसाड्या कुत्रा छत्री उघडतो काय मग- मग बोलतो? त्या बापाने माझ्या- बेडकाला छत्री भांड- भांड दाखव मोरे, बघू. हा. मोरे, अहो, भांडताय काय तुम्ही आत्ताच म्हणालात ना रोज डे आहे प्रेमाचा दिवस आहे हा, हा. काय गुलाब द्यायचे हा 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 मला द्यायचे ना, द्यायचे मला बोला म्हणजे मला आहे ना कमळताईला गुलाब द्यायचे आहे आग लागली तुझ्या गुलाबाला ती का बरं कमलाताई असं म्हणून ती तिला गुलाब देशील. नाही नाही नाही, ते चुकून सवय नाही झालं ते मग? मला आहे ना मला म्हणजे यांना गुलाब द्यायचे आहे कमळ हा गुलाब गुलाब पडतोय तो घेऊन टाक वा बाप्पा मला तर असं कोणीतरी कधीतरी गुलाब देईल असं वाटून पण नाही राहिलं ना बाप्पा. थँक्यू बर का शांभाऊ. अरे श्याम भाऊ नका ना म्हणू हो. श्याम म्हणा श्यामू म्हणा श्याम सुंदर म्हणा जिभेला नको वाटायला बोलावंस हा. अरे तुम्ही नको ना मध्ये मध्ये नाक ए, खुपसू. बस. माझ्या आणि यांचा रोज डे चालू आहे हो हो कमलताई तुम्ही बोला आता बाप्पा मी काय बोलू ना म्हणजे काय बोलायचं मला सुचत नाही राहिलं ना बाप्पा. बाप्पा शब्द सोडून भाषा बोलून दाखवा ना बाप्पा. गणपती पण तितकं वेळा बाप्पा ऐकलं ना तितकं वेळा आता यांच्याकडे नाहीच गं बाप्पा. वनिता ताई तुम्ही फार विनोदी येतो तुम्ही वनिता ताई काही हरकत नाही कमलताई एवढं छान गुलाब दिलं तुम्हाला बोला आता आता यांनी एवढं परमानं दिलं तर मला एकदम झाक वाटून राहिलं ना. परत एकदा थांबू बर का शंभू. अरे नका ना तुम्ही श्याम भाऊ म्हणू हो. वा 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 पण मॅडम मला पण आता कुणाला तरी गुलाब द्यावं असं वाटतं ना. द्यायच्या ना देऊ का मग मी? द्या ना मग मी वाटच पाहतोय ना मॅडम मला की नाही परभाकर तुम्हाला गुलाब द्यायचं. अरे बापरे याला अर्र, याला द्यायचा गुलाब परभाकर तुम्हाला पहिल्यांदा बघितलं ना मी तेव्हा की नाही बाप्पा तुम्ही मला एकदम शाहरुख खानच वाटलं ना. तुम्ही असे रिक्षात तिरक बसून गेट मधून असे आत आले चावी काढली ना असं तगडी छाती करून बाहेर उतरले ना आणि रुमाल झटकून असा फिरून गळ्यात बांधला ना असा केसावरून हात फिरवला न बाप्पा मी पायातच राहिले ना. बाप्पा शाळेच्या दिवशीनं तुम्ही चालत चालत निघालं तेव्हा तुमच्या चपलेच्या मागून चपाक 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 चिखल उडत होता आणि त्यातला एक थेंब माझ्या अंगावर पडला आणि कसं सांगू अंगावर एकदम काटाच उभं राहिलं ना. आणि मग मी तर समजून चुकले की हा चिखल या कमळासाठीचाच आहे ना. बाप
काय गलित चौपमा दिलेली आहे. ए वसाड्या तू माझ्यावर जलू नका. मी आधीपासूनच राजगिंड आहे काय समजलं. आधीपासून अरे चंद्राचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडला ना माझा चेहरा असा चकाकतो. ए खूप जणी माझ्यावर घायल आहेत का नाही काय समजलं? दलिंदर दारू डोसलून ना तेलकट झालेली आहे तुझी त्वचा. ए? तेल चमकत ते नुसतं गंधपटाक दिसतं गंधपटाक. कशाला बोलून राहिले तुम्ही त्यासनी? अरे पण कमळजी तुम्हाला माझ्या स्किनची चकाकी नाही दिसत का हो? अरे, आग लागली जो स्किनला. माझ्या हॅलोजन वाटतोय वर पेटलेला ना. एक मिनिट एक फालतू बोलू नका तुम्ही. रा- मला डोकं फिरून जाईल. राजपूत का भांडताय तुम्ही सारखे? तुम्ही डोळे लहान करा जरा, भीती वाटतेय. भांडू नका असे. तुम्ही प्रेमाचा दिवस आहे म्हणालात ना आता. अरे पण प्रेमाचा दिवस आहे म्हणून कोणी पण कोणाला पण गुलाब देईल का? अरे म्हणजे याच्यात काय बघितलं? अरे काय शिळ्या भाकरी सारखं थोबाडे या थोबाड तोंड्याचं. मला आवडते शिळी भाकरी. ताजी भाकरी खाण्यापेक्षा शिळी भाकरी कुस्करून चांगली लागते. होय का नाही परभाकर? परभाकर नावातच भाकर आहे का नाही? परभाकर माझ्या हातची भाकर खायला आवडेल का नाही? सांगा हो म्हणून टाका का नाही? थांबा मला जे बोलायचं ते मी पटकन बोलून टाकू का? मला बोलायचंय बोलून टाकू का पटकन जरे बोलायचं. कळेल आरामात, कसं आरामात बोलावं बोला. त्याची. हा. मला पण कोणाला तरी गुलाब द्यायचं होतं. हा, द्या द्या ना, द्या ना, द्या. हो द्या द्या द्या. द्या. परभाकर मला पण तुम्हालाच गुलाब द्यायचं होतं. अरे बापरे! अरे बापरे! अरे तुम्हाला पण त्याला द्यायचे का? अरे मला द्या ना हो, मी पण आहे ना. नाही ना तुम्हाला काय सांगू श्याम भाऊ. अरे सांग नको ना म्हणू. अरे, काय झालं? परभाकर यांना बघितलं ना तर माझं बाई लादी झाडू पोछा कशातच मन लागत नाही. एवढं होय. मी पोछा मारायला घेतले ना माझा फडका इकडून तिकडून तिकडून इकडं इकडून तिकडं एवढाच फिरत राहतो. का बरं? त्या लादीत मला काय होतं काय होतं त्याला आधी? त्या लादीत मला ह्यांचा चेहरा दिसतो ना म्हणून. याच्या? हा. तर भांडी घासायचा फेस असतो ना साबण हा. त्या साबणाच्या बुडबुडात पण मला पण त्याच्यात पण मला परभार करत दिसतात बाई. त्याच्यात पण? इकडे परभाकर तिकडे परभाकर वरती परभाकर खालती परभाकर इकडे पण परभाकरच सगळीकडे मला असं काय परभाकर दिसून राहतं. हो का? झाडू मारताना कचऱ्यात नाही दिसत का प्रभाकर? काय सोनं लागलं या दलिंदरला काय माहिती एवढं? तेच तर मला पण नाही ना कळत आहे. मला ना कळतच नाही. माझी ना झोप सोडून गेली. बापरे. जाऊ तिथून. काय? मॅडम खरं सांगू का म्हणजे मी इथे येते ना ते फक्त परभाकर यांना बघायलाच येते. म्हणजे ते नसते ना तर मी इथं आलीच नसते. परभाकर मला ना फक्त तुमच्या घरातला पोछा मारायचंय. मला तुमची अर्धांगिनी बनवून घ्याल का? अरे कुठे अर्धांगिनी होता त्यांची? तुम्ही दोघे मिळून आहे ना आडीचंगी वाल आडीचंगी बोलताय. अरे बापरे काय नशीब झालं माझं. एवढा व्यायाम करतो, डंबेल मारतो, दंडपाई ठका मारतो आणि या दोन्ही कोणावर मारताय तर या धल्ल्यावर या दलिंदर मदनाचा बिब्बाच आहे जसा हा. हा. अरे दंड भाईटा का मारून सगळा फुकट गेलायस तू वाजाड्या. म्हणजे म्हणजे काय म्हणजे अरे नाजाकत लागते नाजाकत प्रेमासाठी प्रेम. नाजाकत? हा मग काय हा हे बघ पोरीनं ना दगड नाही फुलं आवडतात. फुलं मांज्यासारखी. हा, काय कमळा. ईशन बाप्पा. अरे बापरा लाजताना पण बाप्पा म्हणशील का ग? एवढी पण जोरात नको ना भाषा पकडू की ती गुदमरून जाईल. थँक्यू वनिताजी. थँक्यू कमळाजी. तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता मला कधीच माहिती नव्हतं. पण ठीक आहे तुम्ही मला ही गुलाबं दिलीत मी ती स्वीकारली. आय लव्ह यू. पण ही गुलाबं मला दुसऱ्या कोणा तरी द्यायची. ईशा मॅडम ही दोन्ही गुलाबं तुमच्यासाठी. तुम्ही मला जाम आवडता. मी Yes. अरे काय फालतूपणा चालू आहे हा? काय फालतूपणा चालू आहे? या दोन्ही गुलाब देतात याला, हा दल्ला गुलाब देतो त्यांना. अरे तुमच्या संगम सिनेमा चालू आहे का रे? पण मला कायला घेतली या स्किट मध्ये? मी काय एकटा गोट्या खेळू गोट्या? तू बिन लागला तर राहिला तर तुला गोट्याच खेळाव्या लागणार. अरे कुवत लागते प्रेम करण्यासाठी. कुवत लागते. आणि माझी पर्सनॅलिटीच तशी आहे काय समजलं.
पर्सनल अरे आजकालला मोठमोठ्या हिरोईन ना माझ्या मागे आहेत. मोठमोठे हिरो हा, अरे त्यांच्या मागे अख्खी दुनिया आहे, तरी पण त्या माझ्या मागे आहेत. काय सांगतो म्हणजे अरे काय, बाप. एक हिरोईन आहे, हा हल्ली तिनं मलाडमध्ये घर घेतलं. मग अरे ती शूटिंगसाठी तिच्या गाडीतनं निघते, पण माझी रिक्षा बघितली ना, डायरेक्ट माझ्या रिक्षात येऊन बस. का बरं तिला कम्फर्टेबल वाटतं ना. कम्फर्टेबल हल्ली पुण्यातून तर मला फार डिमांड आहे. पुण्यातून डिमांड आहे एक पुण्याची हिरोईन आहे, हा. ती दर 2 दिवसांनी मुंबईत येते. का बरं म्हणते मला मोदक द्यायचे आहेत, हा मला पुरणपोळी द्यायची आहे. हा का कोणाच्या ओढीने येते ते काय मला माहिती नाही. तुझ्या ओढी नाही येते आपण आपल्या तोंडाने कशाला बोलाय. बर बर एवढं म्हणून तर मला चिक मॅग्नेट म्हणतात. चिक मॅग्नेट अरे तुने बाय ना कडू धोतरा मारू कडू धोतरा. अरे तुझं कॅरेक्टर बघ ना काय येणार आहे. रात्र शाळेत शिकणारा आडानी माणूस आहे तू. आडानी माणूस चिक मॅग्नेट हा शब्द माहिती असेल का रे त्याला. हा अरे दलिंदर ए बोल ना आता काय झालं डायलॉग विसरला का. एक मिनिट राजपूत, तुम्ही फार चिडचिड करताय. काय चाललंय? चिडचिड करू नका, तुम्हालाही देईल कोणीतरी गुलाब. अरे सोडा हो मला कोणीच काही देत नाही. मला नेहमी असे हाडतूड करतात सगळे असेच कॅरेक्टर दिलेले असतात स्किट मध्ये. शामराव, हा माझं नाव गुलाब आहे, मी तुमचाच आहे का नाही. तुझं काय करू तुला कुठे खोचू मी. म्हणजे तू आहे ना एवढा डोक्यात जातो ना की तुझ्या पाकळ्या उपटून तुझा गुलकंद केला पाहिजे. खूप असं खूप नका. फालतूपणा चाललाय. नाही. मोरे मोरे कोणातरी एकालाच गुलाब द्या, नाही तर कोणातरी एकाकडूनच गुलाब हे घ्या. बघ बस. श्याम्या, हा मी आझाद पंजी आहे, आझाद. मी कोणाचाच नाही आहे. मी ओपनली माइंडेड आहे. काय समजलं. असं ओपनली माइंडेड. हे बघा, हे माझी ना शेअर रिक्षा आहे. तुम्ही तिघी एकत्र बसाल त्याच्यात. फक्त फ्रंट सीटवर ना हिरोईन बसेल. ज्यांना कोणाला येऊन बसायचे त्यांनी बसावं बिंदास. पर भाकर, मला तुमच्यासाठी भाकर बनवायची, माझ्याबरोबर लग्न करा ना. मी तुम्हाला गुलाब दिले, प्लीज प्लीज मला हो म्हणा प्लीज. मोरे मोरे तुम्ही मला दोन्ही गुलाब दिलेत ना, मी हो म्हणते ना तुम्हाला. आपण लग्न करूया. अरे Please, भाकर बनवा. अरे अरे काय चालू आहे तुमच्या. अरे थांबा ना. मला अरे दिलं त्यांनी. काय अरे एवढी काय मरमर चालू आहे तुमची या बाशी समोशासाठी. खड्ड्यात जा तुम्ही. नाही, नाही. मरा मरा या अंधाऱ्या शेवाळ लागलेल्या विहिरीत कुदी मारून जीव द्या तिन्ही. अरे खास करून तुम्ही असं का कशाला बोलताय? मरायला आलो काय माहिती यार रात्र अहो, शाळेत. काय हट. बरं, जाऊ द्या. चालेल ना. कमेंट्स ऐकण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, पण त्याआधी हे गुलाब माझ्याकडून तुमच्यासाठी. अरे क्या बात है. आय लव्ह यू अरे थँक्यू श्याम भाऊ. श्याम भाऊ. लय भारी, लय भारी, लय भारी. सोनाली ताई, हे जे उभं आहे खाकी रंगाचं गुलाब, त्याचं काय करावं. कुठल्या कुठल्या केवढा हा कॉन्फिडन्स आणि ओढ वाटतेय लोकांना. ओढ वाटते. तू मला पुण्याला राहायला पाठवलंस प्रभाकर, तू मला पॅरिसला पाठव, वाटेल तिथनं तुझ्या रिक्षात बसायला यायला तयार आहे. खूप मजा आली, खूप धमाल केलीस, फारच छान मित्रांनो. वा 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 वा. सही. सुसाट परफॉर्मन्स, काय मज्जा आणली तुम्ही. मोरे काय झालंय तुम्हाला. फार सुंदर मोरे. आणि मीही तुमच्या रिक्षात कधीही बसायला तयार आहे. आणि मी सगळी रिक्षा तुमची गुलाबांनी पण सजवायला तयार आहे. पण माझी अट एकच आहे की असंच परफॉर्म करत राहा. गॉड ब्लेस यू. वने,
हे कॅरेक्टर पाहिजे. फार सुंदर भाषा पकडलीस, चालही वेगळी होती, तिचा स्पीडही तो स्पीड सगळ्या नखापासून ते केसापर्यंत होता, तो मला भयंकर आवडला. श्यामदादा मस्त, मी तुम्हाला भाऊ म्हणणार नाही. खूप भारी. ईशा मस्त, फारच भारी. खूप सुंदर कॉन्सेप्ट होती. रस्सा विशेष अभिनंदन. ब्रिलियंट अटेम्प्ट. आणि तो पॅच होता रिक्षाचा, तो अप्रतिम केलास. तुझ्याकडून एक क्षण सुद्धा नजर हलली नाही. असंच परफॉर्म करत राहा. सुंदर परफॉर्मन्स, सुंदर लिखाण, मजा आली गायज. थँक्यू. मंडळी, सुनांमुळे एकटी पडलेल्या सासूबाईंच्या मदतीला आज धावून येणार आहे त्यांच्या माहेरचा एक माणूस. बघूया यात हास्याचा काय निकाल लागतोय ते. जो दाखवायला मंचावर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कधी गोड कधी तिखट चेतना भट, आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता समधेरा. घरचे ते चहा घे, चहा पी. आता मला चाय. काय सर काही चहा लावलंय हो? तुम्हाला माहितीये का काय? त्या आसामच्या लोकांनी डायरेक्ट कोर्टाची नोटीस पाठवली. कायची? ते म्हणतात म्हातारीला जास्त चहा पाजू नका. म्हातारी एवढी चहा पिती तिथल्या चहाच्या रोपांनी परमान टाकली. मग ते म्हणतात म्हातारीच्या पोटात जाण्यापेक्षा आम्ही तर जीव देऊन मरतो. लय बोलते का ना मे? एक कप चाय मागितली एवढं थोबाड उचकडायला काय आलं तुला? आई काय हो? गप्ती का? तुला पण पारासारखी अशी खुडून टाकीन मागल्या टोपलीत. पुढे टाकणार मागल्या टोपलीत. हा. माग आधी टोपली बांधता येते का ते बघा. बघावं तेव्हा माग सोपा चिपकवलेला असतोय. लोक काय म्हणतात माहितीये का? लोक म्हणतात माझी पाठण चोळून दे. आई म्हणते माझा सोफा चोळून दे. लाजा वाटू दे जरा. लोकांच्या पाठीमागे नावं ठेवतात, आईंच्या सोफ्या मागे नावं ठेवतात. लोक म्हणतात माझ्या पाठीत चमक भरली, आई म्हणतील माझ्या सोफ्यात चमक भरली. अगं काय चाललंय तुझं? लोक म्हणतात अडला हरी गाढवाची पाठ धरी, आई म्हणतात अडला हरी गाढव्याचा सोफा धरी. बाबाड तोंडे. काय करताय तुम्ही? उलटी पालटी केली ना. उलटी पालटी केली त्यात लायकीची आहे ती. आधी काय ते नीट बोलाय शिक. नाटक करती. जा चाय आण जा. आई का असं करताय? सकाळपासून 6 वेळा चहा प्यायलात आई. तर मग 10 वेळा पितो. बापाचं पिते का मी? हा? आई आणि जे पिते ना ते समोरासमोर पिते. तू यार का नाही? पदरात बिस्किट घ्यायचं आणि थोड्या थोड्या वेळाने म्हशीसारखं रवण करत बसायचं. थांब, दम घे. आता सुरू झालंय ना. हा? एवढ्यात चालू होती आणि तुम्ही हो आई मी पाया पडते तुमच्या पार. मी खरंच लोटांगण घालू का तुम्हाला? नका ना आई, लय चहा चहा करू. आई कसं आहे ना, नुसत्या चहाने लय ऍसिडिटी होती. हा, मग चहा सोबत पवे दे पवे. हाय का तरा माझ्या पोयाने अजून ऍसिडिटी होईन. मग बसा छाती चोळत ना, मे मला अटॅक आला ना, मे मला अटॅक आला. हा आई तुम्हाला कसं? अहो आई ऐका ना माझं. आई महिन्यात 6 वेळा ECG काढलाय तुमचा गेल्या महिन्यात. काय असं करता तुम्ही? तो आता ECG वाला पण ECG नाही काढत. तुमच्या साडीवर चहाचा डाग बघून माघारी पाठवतो तुम्हाला. गप काय गप. ती ECG ची मशीन तर तुम्हाला बघूनच म्हणती आली कट 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 कट. ना मी किती बोलते ग. अहो, तुमच्यासाठी बोलत आहे. एक कप चाय मागितली तर एवढं करायला लागले. अहो, आई दोन सुनांची एक कप चाय नाही देते. या तायडे! तायडा! तायडे! तुम्हाला वाटत नाही तुम्ही मोकार धाविता. तो तुमचं बुड सोपा सोडत नाहीये. उठा जरा हला. ए, ते बघ ते बघ ते बघ. ए, आई हेल्पटे ना हाय तिकडे. ए, तायडे! तायडे! तायडे!
गबल्या गबल्या कधी आलास बया गबल्या तू पृथ्वीवर आलोय 1955 ला, इथं आलोय 555 ला. बया गबल्या बया आल्या आल्या कॉमेडी करून मरशील होय. हेच आहेत ना माझ्या लग्नात आलेले राक्षस मामा. बया ते तेच का ते बासुंदी आणि ढोकळा बघून ज्याने धिंगाणा घातला आता कशाला आली ती ही, बस बस आणतो चहा आणतो नको हे. पाया पडते झबल्या मामा. ए, झाबल्या तुझा बाप. गबल्या मामा म्हणतात, गबल्या मामा. गलबतराव नाव आहे. गबल्या मामा गब हेल्पटाईन ना अशी. तायडे, हीच ना तुझी बुटकीसून. गुटकी नाही हो मामा धाकटी सुनाय ती. हा, घेतली बाजू. हा, अशीच बाजू घेऊन माझ्या बहिणीला एकटं पाडता ना. नाही मामा बुधऱ्या नाकाची. बुद्रा नाकाची म्हणजे बुद्र्या नाकाची म्हणजे फेंद्र्या नाकाची. बघ कसं फडफडतंय, कसं फडफडतंय. हा, आता थोबाड उचकाटा ना लय वाचा वाचा बोलायला लागतं ना तुम्हाला. हा भावाला तर शांत बसलाय तू. तायडे, थोबाड बंद. हे होत राहील. हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. अय्या मामा आईंसाठी पिशव्या आणल्या. साहेल पटवीन ना तुला. ए वेडे तायडे, काय आणलायचं हे बघ काय आणलंय तुला. ऐका, साडी आणली तायडे. साडी आणली साडी आणली तायडे, हे तर काहीच नाही. आता बघ यांचे डोळे कसे पांढरे पडतील. चांगली दिसल तायडे, हे बघ. बया आईसाठी सोन्याची अंगठी आणली होय. किती कुचकट. तुझ्या मोठ्या नाकासाठी नथनी आणली. हेल्पटावीन असा. बया गोबल्या माझी ताई एवढी झाड आहे. हा, तायडे, ही घे बांगडी. बस बस तायडे, नको यांच्याकडे लक्ष देऊ. तायडे, हे बघ तुझ्यासाठी लाडू आणलाय. माझ्या बहिणीने. हे हाव रे, चल. तायडे, माझ्या बायकोने स्वतः बनवलंय तुझ्यासाठी. तुला आवडतं ना तायडे. मला लय आवडतं सगळ्या खायच्या. सगळं अख्खा डबा ह्यांना द्यायचा पण नाही. नाही देणार. अख्खा डबा खायचा तायडे. डबा मी मायापाशीच ठेवणार आहे. हा, नाही तर ही मुंगी कधी लागल डब्याला कळणार पण नाही. मला मुंगी म्हणाल्या. मी काय अशी चालते का. आहारे देव मुंगी. ही मुंगी आहे तुझी. अरे माझ्या ताई सारखी मुंगी कोण करत नाही तर ताई. तुला आठवतंय का तर लहानपणी तू मुंगी केली होती. मी कधी मुंगी केली होती. अगं ती नाही का नाटक केलं होतं तू. कोणतं? 7व्या मुंगीची 7वी मुंगी. काय माझ्या तायड्यानं मुंगी केली होती. तायडे, आता तर होऊनच जाऊ दे. ए, कर मुंगी कर. मुंगी हा, मुंगी कर. मुंगी कर इकडं. धावतो इकडं. मुंगी कर. 0 मार्क कटाप. तायडे, तुझी मुंगी कर. पाहिली का तायडे. 120 मार्क. 120 मार्क. मुंगी नाही. ही कुठली मुंगी मामा. मुंगळा वाट. माझ्या तायडीने केली ना. चले गुबड कर. गुबड कर. ह्या पण करणार आहेत. हा, माझी तायडी पण करणार आहे. बाई यांना घुबड दिसायला काही मेहनतच नाहीये. मला केवढी मेहनत करायला लागेल बाई. चल गुबड कर. गुबड कर. ये बात 0 मार्क. करू दे. तायडे गुबड कर. चिटिंग आहे. ती चिटिंग आहे. ते जागेवरच करतात. चिटिंग आहे. माय ढोलीतलं घुबड आहे मा. चले घोडा कर. मामा घोडा कर. घोडा कर म्हटलं नाही ते. ए मागे 0 मार्क. चल तायडे घोडा कर. गबल्या घोडा करीन मी. त्याआधी म्हस करू कर. घोडा जमतोय की तुला. घोडा जमल पण मागच्या टाइमाला म्हस केली होती ती त्या वाईभ्याने कापून टाकली होती सगळी. आयला माझ्या ताईची म्हस कापली. वैभ्या हेल्प परत काय तायडे. आता कोण कापतोय बघ. कर तू म्हस. आता कापणारच नाही आणि अशी एनर्जीने करते ना बघ. हा कर म्हस. ये बात तायडे ती उभ्याने करायची होती ग. आता उठवायचं कसं. काय तायडे ये इकडे. ए चल जबरा कर.
कर झबरा मामा घोड्यात आणि जेबऱ्यात फक्त कलरचा फरक आहे, तो कसा दाखवू? का आता का आज जिथं तिथं माझ्या ताईला त्रास द्यायला तू प्राणी करून दाखवते ना. सुनानो इकडे ये, लक्षात ठेवा माझ्या ताईला एकटीला समजायचं नाही, कळलं का? तिकडे दाजी माझे उसत असतात, तुम्हाला काय वाटलं ताई माझी एकटी होय? हा भाऊ अजून जित्ताय. तायडे तू बस, अख्खा डबा संपू बघूया काय होते. सगळे लाडू खाऊन टाकतो. नको, आईंना साखरेचा त्रास आहे. गप्ती का व्हायला माझ्या ताईचं जुनं हाड आहे, काय नाही होत ताईला मजबूत हाडायची आहे. गपल्या तायडे खा तू. बया, केवढी माया करतोस रे, हा? केवढं खायला देतोस गपल्या. या दोघी मला काय खायला नाही देतात मला. नुसता छळ मांडलाय माझ्या तायडीचा. लक्षात ठेवा माझ्या तायडेला जर त्रास दिला हेल्पट ना आधी सांगतो. हा मामा अटकी करतायत. अहो आम्ही घेतोय आईंची ए गप तायडे खा लाडू. हाती लाडू. मग बायकोने बनवले, खा तुला. गबल्या हा. गबल्या आकाला भेटलास का रे? बरं झालं तर आखाचा विषय काढलास. काय झालंय तायडे, ते आपल्या गावची ती जमीन नाही का म्हाळावरची, तिथं आपण काय कसत नाही काय नाही. तो बाजूचा रामे आहे, बाजूचा अशोक आहे, त्यांनी बांध असं मध घेऊन आपली जागा कबीज केली आहे. काय सांगतो? तर मी तहसीलदाराकडे गेलो होतो. तहसीलदार बोला परत मोजणी लावावं लागेल. मी म्हटलं करूया की. तर बोले तिन्ही बहिणींना बोलून घे. मी म्हटलं माझ्या तायडे आता त्यांच्या संसारात बिझी आहे, तू कुठं येणार? तर त्याने ते कागदपत्र दिले, तर मला फक्त तायड्यांची सही घेऊन याच्यावर, म्हणजे काय की बाबा या जमिनीचे जे काय व्यवहार आहेत ते आम्ही करायला परवानगी देतोय असं आहे ते. तू करून टाक, मला कुठं आता तरच तिथे आणि यायचं काय? नाही नाही मी तेच बोललो, माझ्या तायडेला त्रास नाही पाहिजे. जे काय आधी सुना हे करतायत त्यांना तिला आहे तिकडं माग तायडे हे कर इथं सही कर. हिथं अंगठा दे आणि इथे देऊ का? हम्म. एकदा मला कागदपत्र वाचायची. का कागदपत्र वाचायची आहेत? आधी सगळं हडप करून घेतलंय, हे पण करायचंय वे. काय बोलताय आई? तायडे तुला सांगतो तायडे सह्या करत राहते अंगठा दे. तायडे तुला सांगतो दिवसभर श्वास नाही घेत, पण तायडेचं माझं नाव घेतल्याशिवाय दिवस जात नाही, माहिती तुला. सकाळी उठलो की आधी मी एका हातात तायड्याचा चेहरा बघतोय, एका हातात मावत नाही, दोन हात घेतोय असं माहितीये. तुला सांगतो तायडे मी हात चोळत पण नाही, का तर माझी तायडी घुसळली जाल म्हणून माहिती. तुझं हे कर तायडे, हे तू पण करे. हॅलो मामांजी. हा बेटा कशी आहे बेटा नमा? मी मरू दे मामांजी, ऐका माझं. काय झालं बेटा? अहो मामांजी, इथं एक माणूस आलाय, सरकारी कागदपत्रांवर सह्या घेतोय. कोण येतो? काय गबल्या काय ढबल्या नाव आहे त्याचं. त्यो बदमाशी तर कशाला आलाय? काय माहिती. अरे ते फोन दे त्याला. देते देते दे फोन त्याला. देते. मामा हे मामा. आहे तिकडं. अहो तुम्हाला मामांजींशी बोलायचं. हॅलो दाजी हा, येतोय. दाजी speak. हॅलो हा दाजी. काय अरे तू काय ह्याला आला तिकडं? नाही दाजी, ते तायडेला असंच भेटायला. दाजी ऊस काय म्हणतोय? ऊस गेला मार्केटला, तुला काय करायचंय? हा तू काय ह्याला आला तिथं मला ते सांगा दी. नाही दाजी, ते बरेच दिवस झाले ते तायडेला भेटायला, पण दाजी ऊस काय म्हणतोय? अरे ऊस म्हणतो, येतो का तू इकडं वावरात? ऊस म्हणतो चांगली मऊ जागा बघा आणि प्यारा मला, तुला काय करायचंय? तू तिथं कह्याच्या काय सह्या घ्यायला आला तू? हा कह्याच्या सह्या घ्यायला आला तू? सकाळी तू ते हिच्याकडे गेला तर सुशीलाकडं, कह्याच्या सह्या घेतोय तू? नाही दाजी तसं नाही ते. अहो धने, एवढं काय बोलताय? मला मदत करायला आलाय तो. अरे तुझं डोकं का मळी म्हणून विकलं का साखर कारखान्यात? अहो हळू काय. अगं बावळट, त्यो जमिनीच्या कागदपत्रावर सह्या घेऊन राहिला तुमच्या. वडिलोपार्जित जमीन आहे तुमची, त्याच्यावर तो अंगठे घेऊन राहिला की तुमच्या बहिणींचा काही संबंध नाही त्या जमिनीशी म्हणून. ह्यो लुबाडतो ही जमीन, त्याला लाज नाही काही. नाही काही भान्या नाही. मला सांग, तुला लाज वाटते का रे? हा आई बापांनी पोरांना जन्माला घातलं तुम्हाला चौघांना, आईनं समान प्रमाणात रगत दिलं तुम्हाला. हा आणि जमिनीची वाटणी करताना तू एकटा लुबाडतो, लाज वाटते का रे तुला? नाही दाजी, सरकारचा नियम माहिती आहे का तुला? कायद्याने वडिलोपार्जित जमिनीवर बहिणीचा आणि भावाचा सारखा हक्क असतोय.
दाजी तसं नाही ते मी सांगतो अरे गबल्या नाही हा? तायडे ऐक एवढी माया लावतेस एवढे उतू चालले ह्यासाठी चाललंय वय सगळ्या एकाच्याच घशात घालायचंय वय म्हणून हे तुझं नाही, घेऊन ताय, जा, ताय, हा? ताय, हे ताय, घेऊन जा ताय, आम्हाला नको हे काय गबल्या हा असा विश्वासघात करशील असं वाटलं पण नव्हतं मला कधी नाही तसं नाही सगळ्या एकाच्या घशात घालायचंय वय बहिणींचं काय कशावा हक्कच नाही मग आयुष्यात जायच ते निघून इथं मामांची बोल चालू आहे फोनवर आहे ते हॅलो धनी धनी बरं झालं माझ्या डोळं उघडलं नाही तर माझ्या संपत्तीवरचा सगळा हक्क मी गमावला असता धनी निघित ना हॅलो धनी ठेव फोन हवं ऐका तर आता फोन ठेव हवं घरातली संपत्ती मिळाली संसार संपत्ती गेली गाढवाच्या पाठीवर वा, 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 काय बोल- ठेव फोन अहो, काय रे, तुला आजची घाल पडली. वा 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 हा विषय या मंचावर बघून आम्ही एकदम हेलपाटून गेलो. मस्त, खूप भारी आणि खूप धन्यवाद हा विषय इथे मांडल्याबद्दल. तुला काय वाटतं सोनाली ताई? अगदी खरं आहे प्राजक्ता, फारच मस्त झालं. चेतना खूप शाब्बासकी. तू आणि वनिता पुढच्या वेळी तुम्हाला ते गाणं माहितीये का, शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती ते कॉपीराईट मागा, ते फक्त तुम्हीच सादर करा. खूप छान. प्रसाद, तुला किती वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलंय, पण आजच्या नावापासून माझं दिल धडकलं. गलबतराव या नावासाठी. काय नाव आहे. आणि आजचा विषय खूप महत्वाचा होता. असं वाटलंच नव्हतं की इतकं हसता हसता आम्हाला छोटीशी समज दिली जाणार आहे, प्रबोधन होणार आहे. महत्वाचा विषय आहे आणि तो किती का लांब बसेनात दाजी, पण त्यांनी तुझी बाजू घेतली वनिता, हो की नाही. आहे प्रेम आहे, बघूया येणं होईल कधीतरी. फारच छान, फारच छान. आणि मंडळी, इथे वेळ झाली आहे निरोपाची. आता भेट होणार आहे उद्या, त्यामुळे चुकू नका. उद्याचा भाग रात्री 9 वाजता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.